दिगंची ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराविरोधात दिव्यांग बांधव व ग्रामस्थांचे आज 7 जुलै रोजी उपोषण। ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टर गैरवापरासह दिव्यांग निधी रोखल्याचा गंभीर आरोप। ग्रामस्थांनी यापूर्वी देखील ट्रॅक्टरच्या गैरवापराबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी तहसील कार्यालयासह पंचायत समितीकडे केली होती। मात्र आज तागायत गटविकास अधिकारी, तालुका पंचायत अधिकारी यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही। याशिवाय दिव्यांगासाठी शासनाकडून येणारा निधी देखील ग्रामपंचायतकडून कारण नसताना रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। करायचं काय खाली डोक्यावर पाय, अरे याचं करायचं काय खाली डोक्यावर पाय, तुमचा म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय ट्रॅक्टर ग्रामपंचायतच्या आवारात लावलाच पाहिजे, ट्रॅक्टर ग्रामपंचायतच्या आवारात लावलाच पाहिजे। दिगंची ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देऊन दिगंची गावातील ग्रामस्थ आणि दिगंचीच्या ग्रामपंचायत समोर जे बेमुदत उपोषण चालू केले होतं त्या संदर्भात आम्ही पंचायत समितीच्या वतीने मी विस्तार अधिकारी प्रकाश शिपुरे आणि ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत दिगंची यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून पुढील 15 दिवसात ट्रॅक्टर संदर्भात जो ग्रामस्थांचा जो तक्रारी अर्ज आहे याबाबत योग्य तो अहवाल सविस्तर चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याची आम्ही मागणी केली। तसेच ग्रामपंचायतीने 5% खर्चाबाबत योग्य ते नियोजन करून मासिक सभेची मान्यता घेऊन तो सदरचा खर्च कसा 25-26 मध्ये 100% खर्च होईल याबाबत सुद्धा लेखी निवेदन दिलेलं आहे। या दोन्ही निवेदनाचा उपोषणकर्त्यांनी बाबून सहानुभूतीपूर्वक विचार करून फार मोठा असल्यामुळं कामाचा मोठा आहे, ग्रामपंचायतीने वेळोवेळी खर्च केलेला आहे, परंतु दिव्यांगांना जी माहिती यापूर्वी तिने नजरचुकीने काय दिली गेलेली आहे त्याची खातरजमा करून घेतो, परंतु ॲक्च्युली खर्च सालाबादप्रमाणे आम्ही केलेला आहे आणि शासनाचा कायद्याप्रमाणे तो खर्च करावाच लागतो। दिगंचीच्या या महादेव मंदिरासमोर दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थ दिगंची अशा आम्ही सर्वांनी मिळून एक लाक्षणिक उपोषण केलं। उपोषणाचे मुद्दे असे होते की दिगंची ग्रामपंचायतीनं गेल्या 1.5 वर्षापूर्वी एक ट्रॅक्टर खरेदी केला आणि तो ट्रॅक्टर खरेदी करत असताना त्याच्याबरोबर कचरा उठवण्यासाठी एक ट्रॉली घेणं आवश्यक होतं, डम्पिंग, ती घेतली नाही, त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नाही आणि त्याचा गैरवापर होतोय अशी आम्ही मागणी केली ह्या संदर्भात चौकशीची। तर ती चौकशी PDOने केली नाही, TPOने केली नाही, या निषेधार्थ आम्ही आज उपोषणाला बसलो होतो। प्रत्यक्षात या ठिकाणी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आणि पंचायत समिती विस्तार अधिकारी दोघांनी मिळून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आंदोलनाची भेट दिली आणि आमच्या दोन्ही मागण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं, त्यामुळे हे आम्ही उपोषण आज रोजी स्थगित करत आहे। या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन याकडे गांभीर्याने बघते की नाही आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आटपाडी माझा न्यूज हे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।